तुला सर्वात जास्त राग कुणावर आला? स्वतःवर का? कारण मी आळशी आहे. शेवटचं कधी 100% दिलं होतं मला आठवतही नाही. तू अपयशी नाहीस, तू फक्त स्वतःशी प्रामाणिक राहिलेलं नाहीस. तुझ्याकडून चुका झाल्या आहेत जशा सगळ्यांकडून होतात. फरक एवढाच आहे, काही लोक पुन्हा उभे राहतात आणि काही जिथे पडले तिथेच राहतात. खूप विचार करू नकोस. तुला परफेक्ट प्लॅनची गरज नाही. फक्त उठ, वजन उचल, फोन कर, ईमेल पाठव, काम सुरू कर. आत्ताच्या आत्ता. सध्या तुझ्याकडे सर्वाधिक वेळ आहे आणि सर्वात कमी जबाबदाऱ्या आहेत. जर आत्ता करू शकत नाहीस तर कदाचित कधीच करू शकणार नाहीस. हे कडवट आहे पण खरं आहे. वृद्धपणी बेडवर पडून पश्चाताप करत बसू नकोस. हे विचार करत की काश मी अजून थोडी मेहनत केली असती, लवकर सुरू केलं असतं, अजून थोडं झोकून दिलं असतं. तुझ्याकडे जे काही आहे त्याचा वापर कर. पूर्ण ताकदीनं लढ. जर तू जिमला जाणार नाहीस तर कधी तू तो शरीर मिळवू शकत नाहीस ज्याचं तू स्वप्न पाहतोस. जर तू मेहनत केली नाहीस तर तुला काहीच फलित मिळणार नाही. ते स्वप्नच राहील, एक विचार, एक कल्पना. आळशी लोक सुरू करत नाहीत, कमकुवत लोक संपत नाहीत, यशस्वी लोक थांबत नाहीत. प्रत्येकाला यश हवं असतं पण कोणालाच विकेंडला काम करायचं नसतं. प्रत्येकाला संधी हवी असते पण अनोळखी लोकांशी बोलायला घाबरतो. प्रत्येकजण स्वतःला महत्त्वाकांक्षी मानतो पण रोज उशिरा झोपून उठतो. तू तुझ्या कृत्यांचा परिणाम आहेस, तुझ्या इच्छांचा नाही. तुझं डोकं एक गोंधळलेलं गॅरेज बनलं आहे. तुझ्याकडे कितीही शिस्त किंवा मोटिवेशन असलं तरी जर डोकं विस्कळीत असेल तर तू पुढे जाऊ शकणार नाहीस. त्याला स्वच्छ कर, लक्ष केंद्रित कर. प्रत्येक सकाळी बाथरूममध्ये 2 लोक असतात, एक तू आणि एक आरशातला. आणि तो माणूस थकलेला आहे, नकारात्मकतेने थकलेला आहे, रोज स्वतःला कमी समजून थकलेला आहे. तो तुझी वाट बघतोय. त्याला तुझ्या विश्वासाची गरज आहे, तुझ्या प्रेरणेची, तुझ्या आधाराची. आरशात बघ, स्वतःला माफ कर, स्वतःचा आदर कर आणि सांग, माझा तुझ्यावर विश्वास आहे. बहाणे ते तुला मित्रासारखे वाटतात, ते तुला अपयशात शांती देतात, पण ते तुझे सगळ्यात मोठे शत्रू आहेत. ते तुझं भविष्य चोरून नेतात, तुझ्या वेगाला मारून टाकतात. त्यांना स्वतःपासून दूर कर. 400 ट्रिलियनपैकी एक इतकी शक्यता होती की तू जन्माला येशील. म्हणजेच तू योगायोग नाहीस, तू खास आहेस, तू अमूल्य आहेस. म्हणून तसंच वागणंसुद्धा सुरू कर. यशाची सुरुवात होते स्वतःला ओळखल्यापासून. तू काय चांगलं करतोस ते स्वतःला ओळख. तुझ्या कमकुवती गोष्टी त्या स्वीकार आणि मग मेहनत कर पूर्ण जोमाने. कोणताही माणूस सहज यशस्वी होत नाही. आरामाच्या चौकटीत राहून तू कधीच मोठा होऊ शकणार नाहीस. बहुतेक लोक पहिल्या दिवसापासून ते 10व्या दिवसाला पोहोचू पाहतात. त्यांना सुरुवातीचे पैसे लागतात, शॉर्टकट लागतो. पण सत्य हेच आहे, तुला अशा मेहनतीने काम करावं लागेल जसं की तुझ्याकडे काहीच नाही. असे विचार करावा लागेल जसं की तू रिकामा आहेस. जेव्हा तुला अडकलेलं वाटतं त्याचा अर्थ तू वाढणं थांबवलं आहेस. काहीतरी नवीन शिक, हळू लाग. प्रगती तुला ताकद देते आणि ती ताकद तुला चांगले निर्णय घेऊ देते. तू फक्त एकदाच जगतोस, फक्त एकदाच. ते वाया घालवू नकोस. त्याला विचार, मला कुठे पोहोचायचं आहे? कुणावर जळतो आहेस? छान आहे. हा एक सिग्नल आहे की तुला काहीतरी हवं आहे पण अजून त्यासाठी निघालेलाच नाहीस. म्हणून आत्ता जा आणि ते मिळव. जर तुला खरंच काही हवं असेल तर दिवस रात्र त्यासाठी लढ. आराम सोड, झोप सोड, त्या सगळ्या गोष्टी सोड ज्या लक्ष विचलित करतात. जर ती गोष्ट सतत तुझ्या मनात आहे, जर तू त्यासाठी घाम काढायला, लढायला, बलिदान द्यायला तयार आहेस तर मग कोणतीही गोष्ट, आजार, वेदना, गरिबी तुला थांबवू शकत नाही. तू म्हणतोस मला यश हवं आहे, पण खरंच ते झोपेपेक्षा जास्त हवं आहे, आरामापेक्षा, त्या जुन्या बहाण्यांपेक्षा. जर तू झोप सोडू शकत नाहीस, आराम सोडू शकत नाहीस तर तुला कधीच मिळणार नाही ते ज्याबद्दल तू बोलतो आहेस. लोक किती वेळा म्हणू देत, तुझ्यापासून काही होणार नाही. खरं महत्त्वाचं आहे की तू स्वतःला काय सांगतोयस. जर उत्तर हो असेल तर खेळ तिथेच संपला. तुला त्याची एवढी गरज वाटली पाहिजे जशी जिवंत राहण्यासाठी श्वासाची गरज असते. जेव्हा यश तुझं ऑक्सिजन होईल तेव्हा तू काहीही करू शकशील. कोणालाही फरक पडत नाही की तू कुठून सुरुवात केली होतीस. तुला थांबवणारा फक्त एक माणूस आहे, फक्त तू. एक दिवस असा येतो की सरासरी राहणं तुला घाणेरडं वाटू लागतं. तुला स्वतःच्या आळशीपणाचा राग यायला लागतो. रोज दुर्लक्ष केलं जातं, तेच बोचायला लागतं. इतरांना प्रगती करताना पाहणं चिडवायला लागतं. हाच तो दिवस असतो तुझ्या पुनर्जन्माचा. हाच तो क्षण असतो जेव्हा तू तुझी खरी ताकद बाहेर काढतोस. हाच तो दिवस असतो जेव्हा तू एक जनावर होतोस जिंकण्यासाठी. परवानगीची वाट पाहू नकोस, प्रेरणेची वाट पाहू नकोस, योग्य वेळेची वाट पाहू नकोस. सध्याचा क्षण योग्य आहे, आजच तो दिवस आहे, हीच ती वेळ आहे. जा आणि मिळव. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.